सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्याच्या वडगाव पाण्यातील ऍसिड हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीची राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी या ठिकाणी वडगाव पाण्यातील ऍसिड हल्ल्यातील जखमी विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली आणि तिच्या आरोग्याविषयी माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली आहे. या पीडितेला सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचनाही मंत्री तटकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. तर आवश्यक ती सर्व शासकीय मदत देण्याचं आश्वासनही दिलंय. होत आलंय, मात्र अद्यापही आरोपी सापडलेला नाही. काय नेमकं आता या बाबतीत? ज्या वेळेला ही अतिशय निंदनीय घटना घडली त्यावेळेला मी इथल्या पोलीस अधीक्षकांसोबतही त्वरित संपर्क केला होता. कुटुंबासोबतही आमचा संपर्क त्यावेळेला झाला होता. असल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असले घेत आहे. आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला. मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे. पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्या संदर्भामध्ये डॉक्टरांसोबत इथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे. स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बालविकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत. या व्यतिरिक्त रुग्णालयाने म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा याआधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही. पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रती पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे. तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू. एकूण जर पाहिलं तर महिलांचं समुपदेशन करणं हे सुद्धा आज काळाची गरज बनलेलं आहे. बंधू अशोक खराच्या बाबतीत पाहिलं तर अजूनही अनेक महिला समोर येताना दिसत नाहीये. काय महिला बालकल्याण विकास आपण पाहता कशा पद्धतीने यात महिलांना अजून हे करण्यात येईल? नाही, याच्यामध्ये तर पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या संदर्भातली जनजागृती विशेषतः महिलांमध्ये आणि बालकांमध्ये ही करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट पावलंही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या इतर जे वरिष्ठ सहकारी आहेत, मी उपमुख्यमंत्री असतील यांचं सुद्धा त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनच्या ज्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतात जे त्या संदर्भातले उपक्रम हे राज्यामध्ये आणि देशपातळीवर राबवतात, आम्ही त्यांचेही त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि अधिकाधिक महिला, तरुणी आणि बालकांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं ही पुढच्या कालावधीमध्ये उचलणार. घटनेबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलंय. या भेटीदरम्यान संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, पारनेरचे आमदार काशीनाथ दाते तसेच रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी
आणि स्थानिक पदाधिकारी हजर होते. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, लोणी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.